भाजप अल्पसंख्याक महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा आरिफा काझी आणि पती मिराज सुधार समिती अध्यक्ष ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. बनावट आधार कार्ड व हिब्बानाम्याद्वारे जमीन हडपल्याचा आरोप. मृत व्यक्तीच्या नावाने बनावट आधार कार्ड, बनावट हिब्बानामा, दानपत्र, खोट्या सह्या व इतर बनावट कागदपत्र तयार करून जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करत असलम काझी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात आरिफा अल्लाबक्ष काझी, ॲडव्होकेट अल्लाबक्ष व रहमान काझी, इम्रान इलाही रोकडे, सलीम हैदर अली खतीब आणि एक अज्ञात व्यक्ती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार असलम महम्मद काझी यांचे वडील माजी नगरसेवक महम्मद बाबालाल काझी यांचे 24 ऑक्टोबर 2010 रोजी निधन झालं. मात्र त्यानंतर सन 2021 साली मयत महम्मद काझी यांचा पुतण्या आरोपी अल्लाबक्ष काझी व त्यांची पत्नी आरिफा हिने संगनमत करून ते जिवंत असल्याचं भासवणारे बनावट आधार कार्ड तयार केले. त्याचा वापर करून बनावट हिब्बानामा, प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्र तयार करून त्यावर बनावट सह्या व अंगठाचे ठसे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे महसूल विभागात फेरफार करून संबंधित जमिनीचे मालक सदरी आरिफा अल्लाबक्ष काझी यांची नोंद करून त्यानंतर ती जमीन मिळकत मिरज सुधार समिती कार्यवाह आसिफ नजीर निपाणीकर यांचे नावे करण्यात आली आहे. या अनुषंगाने मिरज शहर पोलिसांनी मिरज सुधार समिती अध्यक्ष ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझी काका, त्यांची पत्नी भाजप अल्पसंख्याक महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा आरिफा काझीसह इतर 3 व्यक्तींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 419, 420, 464, 465, 467, 468, 471, 474 व 34 गुन्हा दाखल करण्यात आला असून सलीम खतीब याला अटक करण्यात आली आहे. तर ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझी व त्याची पत्नी हे पसार झाले असल्याचं पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मी असलम महम्मद काझी, मोहम्मद बाबालाल काझी यांचा 2 नंबरचा मुलगा. आज सुधार समितीचे संस्थापक अल्लाबक्ष काझी वकील आणि त्यांचे बायको पत्नी आरिफा अल्लाबक्ष काझी हिने आमची फसवणूक केलेली आहे. त्याबद्दल आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केले. तर सुधार समिती नावानं बरेच असं फ्रॉड तिने केलेले आहेत आणि फसवणूक केलेल्या आहेत आणि वकीलचा धाक दाखवून, समितीचा धाक दाखवून बरेच लोकांची फसवणूक करून पैसे तर हे जमीन जी आमच्या वडिलांची होती त्यांची आमच्या वडिलाचं निधन 24/10/2010 निधन झालंय. तर त्याच्या 11 वर्षानंतर तिने 2023 या 21ला परत त्यांचे आधार कार्ड तयार करून बोगस नाव, बोगस फोटो, अनओळखी माणसाचा फोटो लावून तिने ते आधार कार्ड तयार करून परत त्यांचे आरिफा अल्लाबक्ष काझीवर त्यांच्या नावावर चढून घेतलेले आहेत. तर हे बोगस कागद, बोगस आधार कार्ड आणि डुप्लिकेट कागद सगळं करून हिने हे कारभार केलेले आहेत. तर त्याने घेऊन ते आज आरिफा काझीनं सुधार समितीचं नावावर केलेलं आहे. ते टोटल बोगस आणि बनावट कागद करून त्यांनी तयार केलेले आहेत. त्याच्या संदर्भात मी मिरज पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि परत असं कोणाची जर फसवणूक होत असेल, केलेलं असेल तर तिने मिरज पोलीस स्टेशनला येऊन तिथं तक्रार द्यावा. सुधार समितीनं असं आता आम्हाला तर न्याय भेटलाय मिरज पोलीस स्टेशनकडनं, आम्हाला न्याय भेटला आणि कोणाचं असं मिरज सुधार समिती तक्रार असलं तर येऊन त्याने मिरज पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. डिपार्टमेंटची एवढीच विनंती आहे की ह्या कडक शासनाची फसवणूक झालेल्या आणि डिपार्टमेंटची पण फसवणूक झाल्या तर कडक कारवाई होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हायची आमच्या मिरज पोलीस स्टेशनला अपेक्षा आहे. आणि मी वकील आहे आणि माझी डिपार्टमेंटमध्ये पण ओळख आहे आणि मी वकील आहे. ते ह्याचं दमदाटी करून हिने बरीच लोकांकडनं खंडी बिंडी घेतलेल्या आहेत आणि परत असं कोणाला जर दमदाटी करत असेल तर तुम्ही येऊन मिरज शहरला पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. त्यांचा धंदा एक असा आहे की मोहम्मद बाबालाल काझी यांचं नावाचा गैरवापर करून यांनी काझी कुटुंब आम्ही एक आहे म्हणून ते असं काम करतात. तर त्याच्यामुळे कसं आहे, काझी खानदानचा आणि अल्लाबक्ष अब्दुरहीम काझी वकील AA काझी यांचा आणि काझी खानदानचा काही सुद्धा संबंध नाही. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.